कधी असा क्षण आलाय जो का तुमच्या आयुष्यात जिथं तुम्ही काहीतरी बरोबर करत आहात का चुकीचे याचं उत्तर मिळत नाही. इथं जीवन दोन वाटा तुमच्यासमोर उभं करतं. पहिली वाट जिच्यावर तुम्ही पुढे गेलात तर कदाचित धोका आहे. दुसरी वाट जिथून परत फिरलात तर मनाला खंत आहे. आणि मन म्हणतं अरे कुठला योग्य कुठला अयोग्य कुठला समजत नाही. मानवाच्या संघर्षात सगळ्यात धारदार हा क्षण हाच असतो जेव्हा त्याला निर्णय घ्यायचा अधिकार असतो, पण त्याला आतले दोन विचार तलवारीसारखं एकमेकांना भिडत असतात. पण आज आपण ऐकणार आहोत एक अशी ओवी ज्यात संत ज्ञानेश्वर माऊली मानवी अंतःकरणातील सर्वात सूक्ष्म, सर्वात तीव्र, सर्वात खोल संघर्ष सांगतात. ही ओवी फक्त आध्यात्मिक नाही, ही मनाच्या रणांगणात उभी राहणारी घणाघाती प्रतिमा आहे. आज आपण उलगडणार आहोत ओवी 54 ज्ञानेश्वरी अध्याय 2 जी सांगते निर्णयाच्या क्षणी मी कोठे उभा आहे. आजची ही स्क्रिप्ट तुम्हाला हलवेल, तुमचा सखोल विचारांना आग लावेल आणि कदाचित तुमच्या आयुष्याचा एखादा निर्णय स्पष्ट करून देईल. मित्रांनो, तुम्ही ज्ञान, आत्मजागृती आणि अंतर्मनाच्या प्रवासावर असाल तर ही ओवी तुम्हाला अधिक एक नवीन स्तरावर नेईल. जर तुम्ही आमच्या ज्ञानयोगाच्या या मालिकेत नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ ज्ञानेश्वरीमधील पुढील ओव्या चुकू नयेत म्हणून बेल आयकॉन दाबा. हा व्हिडिओ आवडला तर शेअर करा, कारण ज्ञानाची आवश्यकता आजच्या काळातील प्रत्येक माणसाला आहे. चला तर मग आता आपण प्रवेश करतो ज्ञानेश्वर माऊलींचा अतिसूक्ष्म विचारांच्या अंतर्यात्रेत. आता ऐसिया ते वधावे की अभयरणीय निघावे या दोही माझी बर्वे आणि ते नेनो आम्ही. आता ऐसिया ते वधावे म्हणजे ज्या ओळीत वधावे म्हणजे नष्ट करावे, संपवावे. माऊली म्हणतात आता अशी स्थिती आली की मनातला तज्ञानाचा क्षेत्र संपवा कापतो आणि की भ्रम निर्माण करणाऱ्या विचारांचा वध करावा का. जीवनात असा क्षण येतो जिथं मनातील जुने विचार, जुने संस्कार, जुने अहंकार हे सगळं अडथळ्यासारखं वाटू लागतं. माऊली सांगतात मनालाही असं वाटतं की आता हे नष्ट केलं पाहिजे, नाहीतर पुढचा प्रवास अशक्य आहे. हीच ती अंतर्गत क्रांती जिथं मन स्वतःच्या जुन्या रूपाशी लढतं की अभरणीय निघावे. अभरणीय म्हणजे जणू टाळून, दुर्लक्ष करून, मागे सावरून म्हणजे दुसरा पर्याय. ह्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून पुढे निघून जावं का, हा प्रश्न प्रत्येक साधकाला पडतो. अंतर्गत संघर्षाशी सामना करावा का, की तो पूर्णपणे बाजूला ठेवून मन शांत करत पुढे निघावं. जगण्याचा प्रत्येक निर्णयात अशी दुभंगलेली अवस्था उभी राहते आणि हीच क्षणभंगुर पण शक्तिशाली जागा जिथे मानवाची खरी परीक्षा होते. या दोही माझी बर्वे. माऊली म्हणता या दोहींपैकी काय योग्य, कुठला मार्ग उत्तम. आपल्याला रोज हा प्रश्न पडतो की झगडून सत्य शोधायचं का की शांत राहून पुढे जायचं. या दोन्ही गोष्टींचे आपल्या जीवनात वेगवेगळे परिणाम असतात. माऊली सांगतात योग्य काय आहे हा खरा प्रश्न आहे. दोन्ही मार्ग आकर्षक आहेत, पण दोन्ही धोकादायक आणि दोन्ही आवश्यक. इथे साधक थबकतो, विचारात पडतो. ते नेनो आम्ही ही ओळ म्हणजे शरणागतीची जाणीव. माऊली म्हणतात मला कळत नाही, मी अडकलोय, मला मार्ग कळेना. ही कबुली म्हणजे दुर्बलता नव्हे तर साधकाची सर्वात मोठी ताकद आहे. जो साधक म्हणू शकतो मला माहिती नाही, तोच मोकळा होतो, तोच मार्ग पाहू शकतो, तोच गुरूंच्या पावलावर चालायला सक्षम होतो. ज्ञानेश्वर माऊली मनाला सांगतात जेव्हा तुम्हाला दोन मार्ग दिसतात, तो कोणता योग्य आहे कळत नाही, तेव्हा मी हा अहंकार बाजूला ठेवा आणि सत्य स्वतःचा मार्ग दाखवेल. मानवाचे मन जेव्हा अज्ञानाकडून ज्ञानाकडे जाते तेव्हा स्वतःचा सर्वात मोठा गोंधळ हाच असतो. कोणता विचार योग्य. साधकाचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे त्याचे स्वतःचे द्वंद्व. मनाला जेव्हा शांतता हवी असते तेव्हा संघर्ष येतो, जेव्हा संघर्ष हवा असतो तेव्हा मन शांत बसून पाहते. हा विरोधाभास जन्मताच आहे. माऊली म्हणतात या टप्प्यावर साधक फक्त एकच गोष्ट करू शकते, ते म्हणजे निरीक्षण.
या ओवी साधकांच्या मनाचा आरसा दिसतो. कुठे उभं राहावं हेच कळत नाही. मानसशास्त्र हेच सांगतं, क्लॅरिटी इज गिफ्ट, कन्फ्युजन इज फेज. या फेजमध्येच साधक वाढतो. आध्यात्मिक मार्गावर कन्फ्युजन ही खरी सुरुवात असते. माऊली सांगतात, निर्णय घेणं ही बुद्धीची क्रिया आहे, पण निर्णय ऐकणं ही आत्म्याची क्रिया आहे. म्हणून साधक म्हणतो, मला कळत नाही, कारण आता उत्तर अंतर्मनातून प्रगट होणार असतं. ही ओवी म्हणजे मन शांत करण्याचं सूत्र आहे. ज्याला कळत नाही त्याला विचारण्याची पात्रता मिळते. त्याला वाटते की सगळं कळतं, तो ज्ञानापासून दूर जातो. मित्रांनो, आजची ओवी गीतेचा आत्मा, साधकाच्या मनाचा आरसा आणि निर्णय याच्या क्षणी उभा असलेला माणूस या तिन्ही गोष्टी दाखवते. जर तुम्हाला आजचा हा विचार हृदयात भिडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. तुमच्या आयुष्यातील असा कोणता निर्णय तुम्हाला अडखळायला लावला, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्ञानेश्वरीच्या पुढील ओव्यांच्या यात्रेत आमच्यासोबत राहा. धन्यवाद. चला पुढच्या ओवीत भेटू ज्ञानाच्या आणखी एका तेजोमय किरणांसह. तोपर्यंत जय हरी माऊली.